पंच पंच कोण आहेत पुढील सामन्यासाठी? टीमला बोलव इथे स्टेज मध्ये. मी बोललो याला वॉरियर्स टीमला बोलव, सगळेजण आम्ही इथे. वॉरियर्स टीम यांनी स्टेजच्या इथे संपर्क साधायचा आणि पुढील पंच कॅप्टन जितू रिकामे, कॅप्टन जितू रिकामे यांनी आपल्यासाठी पुढील सामन्यासाठी पंच कोण आणि स्टेज स्कोरर यासाठी 2 माणसं पाठवायची आहेत. मुंबईला झाला वर्षाला कशाला डायरेक्ट मानगावला कुठे स्कोरर दे. हे कोण टॉस जिंकला? गवली हिटर नाणेफेक जिंकलेला आहे आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. राकेश रिकामे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. पुढील सामना 3 ओव्हरचा राहील. बॉल अंपायर परेश खरपुडे. सामना चालू झालेला आहे. अरे पॉवर प्ले नाही ना? पॉवर प्ले नसणार आहे या सामन्यासाठी आणि 3 षटकांचा 2 बी प्लस बॉलिंग द्यायचं. 2 बी प्लस बॉलिंग द्यायचं. सामना खेळवण्यात येईल. 2 बी प्लस कंपल्सरी बॉलिंग 3 षटकामध्ये. त्यामुळे प्रत्येक फ्रेश ओव्हरच असणार. त्याच्यामध्ये राखूची टीमवर येईल. परेश पण चांगली बॉलिंग. राखू परेश खरपुडे तुमचा अनुपस्थित 1 शॉट प्लेयर सुरुवात करत आहे. खाली गाडी चालवते. संकेत स्कोरर कर ना. मी आलो घरी मिस्टर आले. अंपायर लवकर सामना सुरू करावा. व्हाईट 0 धाव, व्हाईटचा प्लस असेल व्हाईट 1 धाव. नो बॉलचा नो बॉल असेल तर नो बॉल 0, नो बॉल प्लस असेल नो बॉल 1. बरोबर. काय बोलू? बॅट्समॅन स्ट्राईक चेंज करता ऑटोमॅटिक चेंज डिक्लेअर केला ना. स्ट्राईक चेंज त्यालाच ठेवायचं. परेश खरपुडे +1 ना. लवकरात लवकर किंवा 1 रन दिला स्ट्राईक परत 30 चोवीस त्याला 1 रन देऊन स्ट्राईक चेंज कर. आपण तर तुमच्याशिवाय सामना सुरू करण्यात आहेत. पहिला चेंडू शुभम रिकामे यांच्याकडून ऑफच्या दिशेने कटवलेला. 1 रन. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा स्किप कर. बरोबर. ओके. असं करून ओव्हर झाल्यानंतर बॉलर चेंज येईल तिथं. जाऊ ना. मनीषला पाठव रे. परेशला. दुसरा चेंडू राकेश रिकामे यांच्याकडून बॉल घेऊन नको जाऊ बाबू. आता शुभम रिकामे यांच्यासाठी. काय नो बॉल. नो बॉल 1 धाव. नो 1 चेंडू सुंदर असा मारलेला पण झाडाला अडवून पुन्हा मैदानात आलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरे धावासाठी
3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सहा. 2 चेंडू 6 धावा. आज लग्न होतं की उद्या आहे? अल्पेश साचे पुढील चेंडूसाठी सज्ज. राकेश रिकामे मारा करतील. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव पूर्ण केलेला आहे. तिसरी धाव पूर्ण केलेला आहे. अल्पेश साचे यांच्या बॅटमधून 3 धावा. बस ना. धावसंख्या होत आहे 9. कपडे करून मॅच खेळायला लागला. मग तुला को हात घे आवली. हे पेपर संपले काय सर्व? तिथं मला दिसणार नाही. ती चेरगे वाटले सगळं. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. किती टीम आहे? 6 टीम आहेत. 6 चे 1 पण दिसत नाही असं वाटतं. 4 बॉल. 4 चेंडू 9 धावा. किरण मिरगर हा सुद्धा निर्धाव चेंडू. छानसा षटक टाकत आहेत राकेश रिकामे. किती टाइम लागेल? 9 रन. 5 चेंडू 9 धावा. बॉल किती देतेस पण? हे नवीन बॉल आहे. हे बॉल देऊ नका कुणाला. जुना दे. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि चौकार वाचवलेला आहे. 4-4 आहे. अंपायर सगळी मागणार. तू मागणार. दुसरा कोण मागणार? किती काढले? मारलाच कॅमेरा तिकडं? मारलाच काय? एक किती काढले? 2-2. कुणी मारलेला? साईडला कर ना हे 2 धावा काढलेल्या आहेत. साईडला कॅमेरा. अरे सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. राहू दे ना तर. एक चौकार वाचवलेला आहे. खाली कर कॅमेरा. 1 षटक पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 11. ते जिंकले. पुढील षटक घेऊन येत आहे शशिकांत खरपुडे. कपड्याला वर्कर कुठला? बरोबर दिसणार सर. वरती काय एंट्री मारायची डेटा? होय वरती करायला हे होतं काय वरती? हा, असं म्हणजे हे केलं वरती कसं करणार पण कपडा? तो थोडासा टाइम वरती नको करू कसं बॉल घेत होते तेव्हा. अरे म्हणजे कॅमेरा मध्ये तू कर सांगितलं तर उठून कपडा स्कूल तर म्हणजे त्यात काय टाइम होणार आहे? स्वप्नील खरपुडे शिव्या नको नाव रे खाली त्या बांधलेला आहे. डॉट बॉल ना? डॉट बॉल. काटेनवर 1 चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूसाठी ऑफच्या दिशेने कटवलेला 1 धाव पूर्ण केलेला आहे. मारते. तिसऱ्या चेंडूसाठी झालं काय? मला झोपली जेवण बिवून या झोपून पण ते असे आमची किती आहे? तिसरी 1 चोरटी धाव काढलेली आहे. कशी आवाज घुमतो रे. विरोधात नाही. 2 बॉल झाले ना. 3 बॉल. 3 पहिला डॉट गेला. दुसरा 2 रन आले. तिसरा 1 रन आला. तुमची आमची रवी मराठा ना आणि आमची परत त्यानंतर तुमची आमची गवली फाळकन बरोबर. चौथ्या चेंडूसाठी शशिकांत खरपुडे शुभम रिकामे यांना किरणची वाईट आमचे झाले ना. आमचे 1 अवांतर धाव. गवून बरोबर आहे. तेच बोलतोय. 1 रन 15 धावसंख्या वाढत आहे 1 नी 15 धावा.
एक धाव पूर्ण केलेला आहे. रनआउट ची संधी होती. संकेत हे आपल्या प्लेयरला बोलून आण. आपल्या मॅच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या. अलाउन्स कर ना. 17 4 बॉल 4 चेंडू. गवळी किंग यांचा पुढील सामना होणार आहे. त्यांनी मैदानात हजर राहण्याची कृपा करावी. 5व्या चेंडूसाठी आणि लेगच्या दिशेने कटवलेला राकेश रिकामे चेंडू मागे धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3च ओव्हरचे की 4? 5 होते ना. 5 ओव्हरचे नाही 3 मॅच 20 होती आहेत. 3 ओव्हर. या मॅच पुढील आता सगळा सामना 3-3 ओव्हरचा होईल. स्वप्नील करपुडे. मॅच होणार नाही एवढ्या कमी राहिले 12. अरे रुपेन रिकामे आणि खेळ सोडलेला आहे. ठीक आहे चल हो 3-3 होते आम्हाला काय नंतरच्या आम्हाला परत वाढू पाहिजे. कसा असा थोडी असते 3 ओव्हर श्री 5 ओव्हर काय हे संगीत खुर्ची ती तर काय लागला 12 मॅच होणार नाही. षटक संपलेलं आहे. धावसंख्या होत आहे सुजला आहे का 20. फटकी आणि मध असतं ना बसले का आहे बसायला नको. आपण काय कंपल्सरी श्रवण काय कराय ना बसायला नको. श्रवण दीपक दादा उठा उठा. श्रवण गायकर. लागली पाहिजे कंपल्सरी. हे पण सांगितलं मग ते ऐकतात. सांग काहीतरी. आता बी कॅटेगरीवर थोडी 2 ओव्हर देऊ शकतो आपण. हा मग अरे पण 3 ओव्हर मध्ये थोडी 2 ओव्हर शेवट देऊ शकतो. पागल आहे. प्रत्येकाला फ्रेश आहे. अरे तसं नाही बोलत. 2 बॉलर आहेत ना का बी प्लस वाले. वाईट चेंडू. अरे 1 धाव. अरे तुम्ही 3 ओव्हर ठेवता मग प्लीज बी वाल्यांना 2 ओव्हर देऊ शकता बरोबर. मग ते दोन्हीवर बाकीचे बॉलर आहेत मग ते एकच देऊ शकतो ना. 2 कसे देऊ शकतो. ते मी बोलत नाही. आणि वेगळं केलं राखू आणि शिशिरण टाकला आणि आकाश राहिला बी प्लस वाला. अरे मग तुम्ही 3च ओव्हर आहेत मग एकान टाकलंय ना. हा सुद्धा वाईट चेंडू. प्लस ठेव ना. अरे पण तुम्ही 3 ओव्हर ठेवताय का 5 ओव्हर थोडी आहेत अशी. पण बॉलर आहेत ते. अरे काय हे समजलं तुला काय बोललो मी. बॉल वाईट आहे. अरे भाई तू बी प्लस 2 ओव्हर बोलतोयस ना तू. एक 2 वर नाही बोलत नाही. आकाश आणि राखू बी प्लस मध्ये पुढील चेंडू. हा सुद्धा वाईट. एक ओव्हर टाकली पाहिजे. मग राखोनी टाकली ना. आणि आकाश ओव्हर टाकला. मग आकाश बी प्लस वर राखू पण बी प्लस वर बरोबर. मग दोघांपैकी एकानेच टाकावी. अशी काय करतस. आणि मनीष पण गेला लगेच. असं काय करतोस तू. 23. बसलेला आहे. या षटकात एकही चेंडू झालेला नाही. ठीक आहे मग नाना नाही एकवी झेंडू. ते परत रितेश आला. दग जा आपल्या प्लेयरला बोलून आण. पण इथे तरी केलंच नाही काय नाही. बॅटिंगला उतरवली झाला मी माहिती आहे. एका बॉल साठी ह्याचं नाव काय तोच आहे ना. अरे लवकर सगळं सांगा. टाकतो ना. कंटाळलो. पुढील सामना गवळी फाल्कन्स आणि गवळी किंग. अरे काय रे हा बॅटिंग मारत नाही. 4 वाईट. गवळी किंग्स आणि गवळी फाल्कन्स वाईट अंदाज आहे. आणि पुढील सामन्यासाठी तयार राहायचं. हा चेंडू सुद्धा वाईट. नो नो प्रीट. एकच रन ना नोचा. एकच रन. घे वाईट आहे नो त्यात काय. त्यानंतर लगेच गवळी किंगची झाली ना त्यांचा तुमची एक मॅच आहे ना. हा यांचा एक मॅच आहे. त्यांच्या बरोबर आहे गारू बरोबर. समोर कोण आहे. समोर आहे गारू गारू. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू चौका जाईल का नाही. बांधामुळे अडकलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अरे 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 अरे. मिसफील्ड आणि 3रा धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे.
मला काय वाटतं माहिती का, त्यापेक्षा ना आता ओव्हर आपण कमी केले. आपण जो नियम बनवला तो 5च्या हिशोबाने बनवला, मग 3 आहे तर त्याच्यामध्ये तसं नको बनवायला, नको, कारण तो रूल्सच 5च्या हिशोबाने होता. काय वाटतं गारू? 5च्या हिशोबाने ते नियम होता. आता आपलं बघायला गेलं तर काही जण प्लेअर पण कमी आहेत, त्याचा नियम ठेवू शकत नाही. 4-5चा पण होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे असे काही नियम बदलावे लागतील थोड्या वेळात. दोन काढले ना. बस काय स्कोर काय आला? 30 ना. हे तिसरी वर काय स्कोर काय आला? 1-1-0 झालं. एक असं आता होणार. 1-1-0 झालं. 29 रन 2 बॉल. हा 1-1-0 महाराष्ट्रातील अल्पेश चाचे लेग साईडला कटवलेला बॉल चाललाय सीमारेषेच्या साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश लाड यांच्याकडून 1 रनवर थांबवलेलं आहे अल्पेश चाचे यांना. आता इथं गवळी फाल्कन्स आणि गवळी किंग्स टॉससाठी आहे लवकरात लवकर. रन किती आले? एकच डाव. टोटल स्कोर काय झाला? 30. आरागतील शुभम रिकामे ऑफसाईडला कटवलेला बॉल चाललाय सीमा रेषे पार खणखणीत षटकार. छत्रपतीचा छावा आणि हा छावा आपला शुभम भावा. स्कोर झालेला आहे 36. 4 बॉल 36 धावा. शुभम जुळली पॉवरचा हिटर. जुळली पॉवरचा हिटर शुभम रिकामे आणि खरंच तो हिटरचं काम पूर्णपणे करत आहे. 5वा चेंडू शुभमला कटवलेला बॉल. चांगली अशी फिल्डिंग गायकर यांच्याकडून. डॉट. हे बाबू हे कोणी दिलं पाणी? 5 बॉल 36 धावा. 1 to go. शुभम मारा करतील सुरेश यांना. बघूया काय होतं या चेंडूवरती. शुभम रिकामे कटवलेला बॉल चाललाय सरपरत आणि एक डाव पूर्ण. दुसऱ्या डावाचा प्रयत्न. दुसरी डावी झालेली आहे पूर्ण. गच्चा असे शिकतील राकेश रिकामे यांच्याकडून 3 डाव घेणं पूर्ण झालेलं. शुभम रिकामे आणि 4थं डाव घेण्याचा प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण झालेले आहेत. स्कोर झालेला आहे 40. 3 ओव्हर 40. 41चा टार्गेट आहे गवळी हिटर्स. 41 टार्गेट आहे गवळी हिटर्स यांना. गवळी फाल्कन्स आणि गवळी किंग्स आणि टॉससाठी आहे दीपेश दिवेकर, रुपेश दिवेकर, कौशल लाड. तसेच गवळी किंगचे रुद्र करपुडे, संतोषदा मिर्ग, उमेशदा करपुडे, आशिषदा रिकामे, अशोक मामा लाड, जयेशदा रिकामे, मनीष रिकामे. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरेने आयोजित मोरेने प्रीमियर लीग 2 दिवसाचा चाललेला सामना. तर 2 दिवस चिकाटीने एक दुर्गा गावातला मेहनत घेत आहे. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरेने प्रीमियर लीग संघासाठी सन्मान चिन्ह. प्रथम क्रमांक व आकर्षक चषक महेंद्र गोविंद करपुडे यांच्याकडून. द्वितीय क्रमांक आकर्षक चषक रमेश लक्ष्मण करपुडे, रमेश करपुडे यांच्या स्मरणार्थ विधिका दैवत करपुडे. आंदोलनची ट्रॉफी श्री महेंद्र गोविंद करपुडे. जुळली फायटर्स खूप वेळ कमी आहे. पहिली ओव्हर पण टाकला. दीपेश दिवेकर टॉस उडवण्यासाठी यावे. 41चा टार्गेट आहे गौरी हिटर्स आणि त्यांना हिटर बाजी करावी लागेल. 18 बॉल आणि 41 धावा. ट्रॉफी झाली संध्याकाळी. नाही इथे सन्मान चिन्ह पण द्यायचे. मी नानाला बोलून घेऊन गवळी हिटर्स आकाश लाड आणि सुशांत रिकामे.
आणि करू शकतील आता असे सोडा जा. शॉर्ट व्हिडिओ खरंच या पवेलियनमध्ये आपले सर्वांचे लाडके खरंच आपल्या वानखडी सारख्या पवेलियनमध्ये राहुल माडिक प्रमुख पाहुणे यांचे आम्ही आभार मानतो की थोड्याच वेळ काढून तुम्ही आमचे सामने पाहायला आलात. मंडळ तुमचे क्रिकेट संघ खूप आभार मानेल. गवळी फायटर्स आणि गवळी एवढं दिसते ना, मग इकडे जाऊ. त्यांनी टॉस साठी यावे. पहिला चेंडू पहिली गोलंदाजी करत आहेत नितेश रिकामे. 41 18 बॉल 41 धावा. पहिला चेंडू महाराष्ट्रातील सुशांत रिकामे. पहिला चेंडू सुशांत रिकामे आला आणि हा चाला बॉल हवे दूर 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 एकदम दूर खणखणीत. सॉरी समाजशाही बॉल आतमध्ये आलेला आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 3 धाव घेण्यात यश झालेला आहे सुशांत रिकामे यांना. दुसरा चेंडू महाराष्ट्रातील आकाश लाड. 1 बॉल 3 धाव. दुसरा चेंडू डॉट आकाश यांना काही न समजलेला चेंडू नितेश रिकामे यांचा अनुभव कामाला येत आहे. अरे पुन्हा बघायला भेटणार आहे काय भारी करतोय नितेश जायचा अनुभव. या आकाशचा गरम गरम ताटता उलटलेला खून आकाश लाडानं. दुसरा चेंडू हवेत बॉल बॉल चालला हवेत हवेत हवेत. हो काय कच्चा असं शिकतो रक्षण आकाशानं जीवनदान भेटलेलं आहे. 2 धावा पूर्ण. गच्चा असं शिकतो नितेश रिकामे यांच्याकडे म्हणजे अपेक्षा नव्हती तरी आम्ही समजून घेत आहोत. आकाश लाड यांच्यासाठी 500 रुपये 506 ला दिवेश देवीकर यांच्याकडून. हो बॅट चेंडू बॅट चेंडू. चार बॉल 5 रन. 5वा चेंडू आकाश लाड यांना. काय करतात उडवलंय मला बॉल चालला हवेत प्लेअर येतोय खाली. काय चाललं बॉल परत त्याचा शिक्का रक्षण गुचवली फ्लॅट असेल तर 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव घेण्याची यश भेटलेला आहे. 3 धावा पूर्ण आणि 34 धाव. 1 2 त्या 4 धावा. आकाश लाड आणि नालेला चेंडू 3 धावा पूर्ण करून 1 1 4 टोटल 4 धावा आल्या त्या चेंडूवरती. 3 धाव आणि 1 1 टोटल 4 धावा आलेले आहेत. सॉरी नो बॉल पण आहे. ओके 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 5 धाव आले. डन फ्रीड असेल पुढचे पुढील चेंडू हा फ्रीड असेल. बघूया काय होतंय सुशांत रिकामे यांच्याकडून. टीम साठी काय करतात ते पाहूया. टोलवलेला डॉट डॉट बॉल. नितेश दादाचा अनुभव कामाला लागला. 5 चेंडू 1 to go 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. खूप आपल्या संघासाठी सुशांत रिकामे महिन्यात घेताना दिसत. 5वा चेंडू ऑफसाईडला कटवलेला बॉल आहे हवेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावची धाव चोरलेली आहे आणि बॉल गेला 1 2. टोटल 3 धावा आल्यात या बॉलवरती. 1 ओव्हर 13 धाव. अजून उडवलाच नाही. तोच पाहिजे का तू उडव ना त्यात काय होतं. धावा 1 1 टॉस तर उडवाय. विचार किती धावा 3 ना. टोटल 3 धावा. 13 1 ओव्हर 13. 41चा टार्गेट आहे.
बारा बॉल 28 धावांची गरज. अशा परफेक्ट लागतात ते. 28 ना तुमचं नाव काय बॅटिंग करत होती 28 रन पाहिजे आपलं वीर गवली काय नक्की काय हा हिटर्स आहे आणि हा बॉलर आहे. गवळी हिटर संघाला गरज आहे. 12 बॉल 28 धावांची गरज, त्याची नोंद घ्यावी. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत अनुभवी नितेश रिकामे. मारा करतील आकाश लाड. 500 पारितोषिक लागू. 1 सरचा आकाशला पहिला चेंडू कटवलेला बॉल. लेक्सर बॉल चाललाय सरपडत. 1 धाव पूर्ण आणि 1 धावात त्यांना समाधान मानावं लागेल. चांगलं असं सिच्युएशन शैलेश रिकामे यांच्याकडून. आपल्याला जोर आहे. आपल्याला ओव्हर आहे त्याने तसं नाही केलंय दुसरा चेंडू नितेश रिकामे यांच्याकडून. मारा करतील सुशांत रिकामे. कटवलेला बॉल लेग साईडला. बॉल चालला आहे डी झोन मध्ये. 1 धाव पूर्ण. डी झोन मध्ये बॉल गेलेला आहे. 1 धाव. 2 बॉल. चांगली अशी गोलंदाजी नितेश रिकामे म्हणजे चोले फायटर्स कडून. संघासाठी धडपड चालू आहे. खरंच त्यांचं हिटर म्हणजे हिटरिंग करावं लागेल. तसं नाव आहे टीमचं हिटर. सगळं हिटिंग करावं लागेल सुशांत रिकामे यांना. तिसरा चेंडू नितेश मारा करतील सुशांत रिकामे. तिसरा चेंडू मारा करतील माझा. ओ डॉट डॉट झालेला आहे. प्रेशर याला तर बोलतात प्रेशर. प्रेशर मला पूर्ण इथून दिसत आहे. सुशांत पूर्ण प्रेशर आलेला आहे. 3 चेंडू 15 धावा. सॉरी 14. काटा बॉलिंग 15 झाले. पहिले 2 सिंगल आले. कोणतं फालकन 15 झाले. 15 अरे बसून नको. चेंडू बॉल. गवळी किंग्सने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. सर्व प्लेयर्सने मैदानाचा ताबा घ्यावा. डॉट बॉल. अरे हा 4 बॉल 15. 5वा चेंडू मारा करतील सुशांत रिकामे. ओ बोर्ड गांधी गोल असं गोल झालेला आहे. सुशांत रिकामे काही टीम साठी हिटिंग नाही करू शकत पण त्यांचे प्रयत्न खूप होते. पण बाबूदानी बाजी मारलेली आहे. 5 चेंडू 15 धावा. कोण पण गेला नाही अजून पाय 1 to go. लास्ट बॉल. रिकामे. 1 स्लोप साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचे यश. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. चांगलं असं सिच्युएशन शैलेश रिकामे यांच्याकडून. 2 ओव्हर 17 धावा. 6 बॉल 24 धावांची गरज हिटर्स यांना. मला असं वाटतंय की ज्या नावाप्रमाणे ज्या टीम प्रमाणे नाव आहे हिटर्स तर आकाशला नक्कीच हिटिंग करून जिंकवून देतील हा सामना असा विश्वास आहे इकडे कौशल लाड यांना. टीम मिटिंग असं करू नये. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. ओव्हर देखील कमी केलेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रत्येक सामना 3 ओव्हरचा राहील. प्रेक्षक तर आहेच. एकदा प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे कारण की सामना आता कट टू कट चाललेला आहे. का
दोन ओव्हर 17 धावा. तिसरी ओव्हर गणतील अनुभवी शुभम रिकामे मारा करतील आकाशला आणि आकाशला 500चं पारितोषिक विसरू नका. 1 ला 501 दिवेश दिवेकर यांच्याकडून 24 यांची गरज. मारा कंकरी षटकार दिवेश दिवेकर आले षटकार आणि 501 रुपये दिवेश दिवेकर 501 रुपये जमा करून द्यावे. आकाश लाड यांना आला कंकरी षटकार तो पण आकाशच्या बॅट मधून आणि हा षटकार मला वाटतं जोनी पॅटर्सना महागात पडणार आहे. 5 बॉल 18 धावांची गरज. हिटिंगचं काम केलं आकाश लाड यांनी. दिवेश दिवेकर 500 रुपये जमा करावे. 23 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल 18 धावांची गरज. हिटर्स यांना दुसरा चेंडू शुभम रिकामे यांच्याकडे मारा करतील आकाश लाड. बघूया काय करतात. टीमसाठी ऑफ साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 रन थांबावे लागतील. टीमला गरज आहे 4 बॉल 16 धावांची गरज. आणि आता प्रेशर बघा. प्रेशर एवढं आलं की प्रेक्षक टेन्शन मध्ये आलेत की नक्की आता काय होईल. 4 बॉल 16 धावांची गरज. आशिष रिकामे यांना बोलतात की 2 6 पाहिजे. बघूया आकाशला मारतील काय. मारलेला बॉल. 1 धाव पूर्ण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेवरती थांबवण्यात आलेल्या आकाश लाड यांना. 3 बॉल 14 रनांची गरज. हिटर्स टीमला. बघूया कोण कोणावर भारी पडतं. हिटर्स की फायटर्स. 3 बॉल 14 धावा. शुभम रिकामे यांच्याकडे मारा करतील आकाश लाड. कटवलेला बॉल पडण्यात आलेला आहे. प्रेशर आता दिसत आहे आकाश लाड यांच्यावरती. 2 बॉल 14 धावा. 90.99% हा सामना जुळू पॅटर्सनी विजयाची नोंद केलेली दिसत आहे. पण हा नशिबाचा खेळ आहे. इथे काही घडू शकतं आणि आकाश लाड यांना माहीत आहे. म्हणून तो स्वतःवरती भरोसा दाखवून स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 5वा चेंडू मारा करतील आकाश लाड. चेंडू आणि मला असं वाटतं आता बोलण्यात काही झालेलं नाही कारण जुळू फायटर्स यांनी विजयी ठरलेलं आहे. 1 बॉल बाकी. 1 बॉल 14 धावा. पुढच्या संघाने आपापला ताबा घ्यावा. गवळी किंग्स आणि गवळी फॉल्कन्स. बरोबर ना. ओके. आणि पंचांचे कार्य राबवतील. पंचगिरी करतील वीर मराठ्याचे. पुढील सामन्यासाठी पंचगिरी करतील वीर मराठ्याचे मनोज रिकामे आणि विनोददा करपुडे. मनोज रिकामे आणि विनोददा करपुडे पुढचा पंचगिरी करतील. मी माझं कार्य संपवतो आणि मी कुणाकडे घेऊ आता. थँक्यू. धन्यवाद.